मित्रांनो, डी-एम आणि पी-एम न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर घटना अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. प्रत्येक शहरामध्ये सध्या महाराष्ट्रातील गुन्हेगारी वृत्ती प्रत्येक दिवस वाढताना आपल्याला दिसत आहे. आता यामध्ये कमी की काय म्हणून अमरावती शहर अतिशय शांत आणि सुसंस्कृत शहर आहे. त्या ठिकाणचे लोक, त्या ठिकाणची परिस्थिती आणि भौगोलिक परिस्थिती देखील अतिशय चांगल्या प्रकारची आहे. पण गेल्या काही दिवसापासून त्या ठिकाणी ज्या प्रकारची गुन्हेगारी वाढत आहे, त्यामुळं अमरावती शहर हे देखील बदनामीच्या खाईत ओढलं जात आहे. आता याला कारणीभूत कोण आहे? तर याला कारणीभूत शेवटी शहरातील जे गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत, हे देखील तेवढे त्याला कारणीभूत आहेत. शहरातील गुन्हेगारी कशी थांबवता येईल, हे देखील पोलिसांनी पाहिले पाहिजे. पण शेवटी पोलीस आहे, माणूस आहे, ते तरी कुठे-कुठे लक्ष देणार. आता प्रत्येक घरामध्ये असतील, कौटुंबिक हिंसाचार असेल अथवा इतर काही गुन्हेगारी वृत्ती असतील, गुन्हेगारी वृत्तीचे लोक असतील, ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं गुन्हा करण्याचा प्रयत्न करत असतात. आता एक 30 नोव्हेंबर रोजी अशाच प्रकारची घटना घडली. आता ती घटना कशी घडली? तर घटना ज्यावेळेस अमरावती शहरातीलच एक शंकरनगर परिसर आहे. या शंकरनगर परिसरात पिंकी खरबडे नावाची, म्हणजे निलिमा तिचं नाव आहे, उर्फ पिंकी असं तिलाही म्हणतात. ती महिला रात्री शनिवारी झोपली होती. रविवारी ज्यावेळेस सकाळी त्यांच्याकडे काम करणारा माणूस घरी आला, त्यावेळेस घरी आल्यानंतर दरवाजा त्यांनी वाजवला, पण दरवाजा काही त्या महिलेने उघडला नाही. दरवाजा न उघडल्यानंतर मग तो परत गेला. आता परत गेल्यानंतर पुन्हा तो दुपारी परत दरवाजा वाजवायला आला. काम करायचं राहिलं होतं. नंतरही त्याने दरवाजा वाजवला, पण नंतरही तिने दरवाजा उघडला नाही. त्यामुळं मग ते सदरील जो कामगार होता, त्याने त्या पिंकीच्या भावाला फोन केला. म्हणजे तिच्या बहिणीचा मुलगा होता तो मुलगा त्या ठिकाणी आला. त्या ठिकाणी आल्यानंतर त्याने दरवाजा वाजवला. दरवाजा त्यावेळेस पण उघडला नाही, पण त्यानंतर त्याने दरवाजा तोडला आणि तोडल्यानंतर तो मध्ये गेला. मध्ये गेल्यानंतर ती पिंकी बेडच्या ठिकाणी रक्तबंबाळ अवस्थेत दिसली होती. तिच्या डोक्यावर दगडाने कशाने तरी वार केलेले दिसत होते. भिंतीवर देखील रक्त दिसत होतं. नेमकं प्रकरण काय झालं होतं हे त्यालाही कळत नव्हतं. रक्ताचा थारोळ्यात खाली जमिनीवर रक्त पडलेलं होतं. त्याने तात्काळ काही नातेवाईकांना फोन केला, पोलिसांना फोन केला आणि पोलिसांना फोन केल्यानंतर राजापेठ पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. आता त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर प्रकरण तर अतिशय गंभीर होतं. नेमकं झालं काय होतं याचं आता नेमकं शोध लागणं गरजेचं होतं. नेमकं घरात येऊन कोणतरी व्यक्तीने तिला मारलं. निलिमा उर्फ पिंकी यांच्या ओळखीचं कोणीतरी नातेवाईक यामध्ये गुंतलेले आहेत अथवा कोणतरी जवळचा व्यक्ती त्यांच्याकडं ह्यावेळी भेटायला आला होता. आता त्यानुसार पोलिसांनी तपास कार्य सुरू केलं होतं. त्या ठिकाणचा पंचनामा देखील केला होता आणि पिंकीचा मृतदेह पी-एमसाठी पाठवण्यात आला होता. आता त्या संदर्भात त्यांनी नातेवाईकांना देखील विचारलं की पिंकीबरोबर कोणी राहत होतं का, तिच्याशी कोणाचा परिचय होता का. त्यानुसार त्यांचं ते आता तपास सुरू झालेला होता. प्रकरण तर अतिशय गंभीर होतं. पोलिसांनी एक नवीन आव्हान होतं, कारण तपास लागणं तर महत्त्वाचं होतं. आता त्यानुसार त्यांनी तपास कार्य करायला सुरुवात केली. पण ज्यावेळेस त्यांनी तपास कार्य करायला सुरुवात केली, त्यावेळेस त्यांच्यासमोर एक धक्कादायक माहिती आली. ती होती निलिमा याच्या संदर्भात. आता नेमकं ते प्रकरण काय होतं, नेमकं निलिमाला कसं मारलं आणि कशामुळं मारलं, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन घटनेचं, नवीन स्टोरीचं नोटिफिकेशन येईल. तर प्रथम आपण जाणून घेऊ की निलिमा म्हणजे उर्फ पिंकी खरबडे ही महिला होती जवळपास 45 वर्षाची. ती जवळपास 2-3 वर्षापूर्वी तिच्या पतीचं आणि मुलाचं अपघाती मृत्यू झाला. आता मृत्यू झाल्यानंतर पिंकी ही त्या शंकरनगर परिसरात राहत होती. एकटीच त्या ठिकाणी राहत होती. पण एकटी राहत असताना त्या ठिकाणी तिचा परिचय सनी उर्फ नितीन इंगोले या तरुणाशी तिचा परिचय झाला. आता निलिमा होती 45 वर्षाची, तर सनी होता हा जवळपास 30-35 वर्षाचा आणि तो पाणीपुरवठा विभागामध्ये सरकारी नोकरीला होता. आता सरकारी नोकरीला जरी असलं तरी त्याचं लग्न झालेलं होतं, परंतु त्याचं आणि निलिमाचं जुळून आलं. बरं, हे प्रकरण तिच्या घरच्याला माहिती होतं, तिला माहिती होतं आणि तिच्या म्हणजे सनीच्या घरच्याला ही गोष्ट काही माहिती नव्हती. बरं, लग्न आता ते दोघांनी असं ठरवलं की आता दोघांनी लग्न करायचं. दोघांनी लग्न देखील केलं. परंतु अडचण अशी झाली की आता निलिमाला वाटत होतं की सनीने तिला तिच्या घरी न्यावं. आता ती एकटी ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणी तिचं मन लागत नव्हतं. तिला वाटत होतं की आता मी सनीबरोबर लग्न केलं आहे, त्यांनी मला त्याच्या स्वतःच्या घरी न्यावं. पण सनीला अडचण अशी होती की
जर आता निलिमाला घरी नेलं तर आपलं पूर्णपणे डिस्टर्ब होईल. एक तर नोकरीला अडचण येईल, एक तर घरी देखील ताणतणाव होईल. त्यामुळं तो निलिमाला ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणीच राहण्याचा सल्ला देत होता. बरं, प्रत्येक दिवस निलिमा एकच विषय काढायची की मला घेऊन चला. आता लग्न झालेलं होतं, जवळपास 2 महिने झालं. निलिमा तिच्या घरीच राहत होती, पण सनी काही तिला घेऊन जायला तयार नव्हता. मग आता निलिमाला माहीत होतं की सनी हा सरकारी नोकरी करतो, त्यामुळं ती त्याला ब्लॅकमेल करू लागली. ब्लॅकमेल करता करता त्याला वेगवेगळ्या प्रकारे टॉर्चर करू लागली. मग सनीने विचार केला की मी तर आता आता ही 45 वर्षे म्हणजे जवळपास 15 वर्षांनी मोठी निलिमा असताना देखील मी तिच्याबरोबर लग्न केलं, तिला व तिचं सुख देण्याचा देखील प्रयत्न केला, तरी देखील ती समजून घेत नाही. फक्त तिची एकच अट आहे की मला घरी घेऊन चला. पण तिला घरी घेऊन जाणं म्हणजे माझ्या सरकारी नोकरीला अडचण आहे आणि माझ्या घरगुती प्रॉब्लेम देखील त्यामध्ये वाढतील. त्यामुळे ज्या पद्धतीने आता ती निलिमा त्याला टॉर्चर करत होती, त्याने काही दिवस ते सहन केलं. परंतु त्याच्या डोक्यात असा विषय आला की आता बस झालं. 2 महिने आपण तिच्याशी समजून घेण्याचा प्रयत्न केला, तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, तरी ती ऐकत नाही. मग त्यापेक्षा आता हिला कायमचं संपूर्णच टाकू. त्या पद्धतीने तिने आता प्लॅनिंग करायला सुरुवात केली. शनिवारी रात्री म्हणजे जवळपास 29 नोव्हेंबर रोजी सनी हा काही दारूच्या बाटल्या घेऊन गेला तिच्याबरोबर. निलिमालाही तशी ड्रिंक करण्याची सवय होती. दोघंही रात्री एकत्र बसले, दोघांनी ड्रिंक केली, दारू पिली आणि दारू पिल्यानंतर ज्यावेळेस निलिमा ही दिवाणवर झोपली, तिच्या बेडवर झोपली, त्यावेळेस सनी याने घरामध्ये जो बत्त्या असतो, बत्त्या म्हणजे दगडाचा जो उखळाचा बत्त्या असतो, तो घेतला आणि निलिमाला मारायला सुरुवात केली. आता निलिमा झोपलेली होती, ती बेसावध होती आणि ड्रिंक केलेली होती, त्यामुळे तिला काही शुद्ध येण्याचं काही कारण नव्हतं. त्यामुळं सनीने त्याचा जो काही उद्देश होता, त्याने जो कट केलेला होता, त्याने तो पूर्ण केला आणि त्या ठिकाणी निलिमाला संपवून टाकलं. बरं, आता तेवढं त्या निलिमाला संपल्यानंतर तेवढ्यावर तो थांबला नाही. त्यानंतर त्याने जे घरामध्ये हार्ड डिस्क होती कॉम्प्युटरमध्ये, त्याच्यानंतर तिचा मोबाईलमध्ये जे काही व्हिडिओ होते, जे काही तिचं संभाषण होतं, ते पण डिलीट करून टाकलं होतं. त्याचबरोबर जो बत्त्या होता, जिने समजा निलिमाचा खून केला, तो बत्त्या देखील घेतला आणि त्या घरापासून काही अंतरावर एक नाला आहे, त्या नाल्यामध्ये तो टाकून दिला. आता ते टाकून दिल्यानंतर त्या सनीला एवढं माहीत होतं की आता ही संध्याकाळ झालेली आहे, संध्याकाळी आता ह्याच्या सकाळीशिवाय निलिमाकडे कोणी येणार नाही. त्यामुळे तो रात्रीच ते ठिकाणाहून निलिमाला संपून घराच्या बाहेर पडला. घराच्या बाहेर पडल्यानंतर ज्यावेळेस सकाळी तो काम करणारा व्यक्ती आला, त्या काम करणाऱ्या व्यक्तीला सकाळी तर दरवाजा उघडला नाही. त्याच्यानंतर दुपारी आला, दुपारीही दरवाजा उघडला नाही. त्याच्यानंतर त्याने भावाला फोन केला निलिमाच्या, त्यावेळेस तो भाऊ आला आणि त्यावेळेस हे प्रकरण उघड झालं. आता पोलीस तर बरोबर त्या सनीच्या मार्गावर होते आणि सनी यांचं संभाषण झालं होतं, ते पण मिळालेलं होतं. त्याचा CDR देखील त्यांना मिळाला होता. त्यानुसार त्यांनी दोघांचा तांत्रिक पद्धतीने तपास करायला सुरुवात केली. सनीचं लोकेशन चेक करायला सुरुवात केलं. त्यावेळेस सनीचं लोकेशन हे ज्या दिवशी खून झाला म्हणजे शनिवारी रात्री निलिमाच्या घराच्या भोवती होतं, घरामध्ये होतं. त्यामुळे प्रत्यक्षपणे त्यांना पुरावा सापडलेला होता पोलिसांना. पोलिसांनी डायरेक्ट सनीला पकडलं आणि त्याला पकडल्यानंतर त्याने सुरुवातीला तर नाही हो म्हणाला, पण त्यानंतर ज्यावेळेस पोलिसांनी त्यांचा हिसका दाखवला त्यावेळेस त्याने सर्व काही गुन्हा कबूल केला. सनी होता 30 वर्षाचा, पिंकी होती 45 वर्षाची. मग दोघांनी एक वयाचं अंतर ठेवून, आता पिंकी जी होती तिचं लग्न झालेलं होतं, मुलगा ही होता तिला, पण अपघाताने ते दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही तिला संसार करण्याची इच्छा झालेली होती, त्याच्यामुळे तिने सनीबरोबर लग्न केलं. परंतु तिने जर समजा चांगल्या मार्गाने तिला समजून सांगितलं असतं, सनीला देखील समजून सांगितलं असतं, बरं तिला राहण्यासाठी घर होतं ना, त्या घरात देखील ती राहिली असती तर त्या ठिकाणी ती जिवंत राहिली असती. परंतु तिचा जो काही हट्ट होता आणि ती ज्या पद्धतीने सनीला ब्लॅकमेल करत होती, त्याच्यामुळं तिच्यावर ही वेळ आली. त्यामुळे मित्रांनो, एक लक्षात घ्या, कोणती गोष्ट ही एका बाजूने होत नाही, त्या ठिकाणी दोन्ही बाजू असतात. दोन्ही ठिकाणी काहीतरी प्रॉब्लेम, अडचणी असतात, त्यामुळंच हा गुन्हा घडतो. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये सनीला अटक केलेली आहे, परंतु पिंकीला आपला जीव गमावा लागला आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे अजून काय होतं ते आपण नवीन अपडेटसह पाहू. तोपर्यंत नमस्कार.